सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तर लवकरच आपल्याकडे नवरात्र येणार आहे। तर या नवरात्रामध्ये आपल्याला घटस्थापना कशी करावी, काय साहित्य लागतं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। घटस्थापना कशी करावी याबाबत संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। घटस्थापना करण्यासाठी लागणारे साहित्य, त्यानंतर घटस्थापना करताना आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे कोणते मंत्र स्तोत्र न म्हणता खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण घटस्थापना ही करणार आहोत। तर ती कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे। सर्वप्रथम घटस्थापना आपण ज्या ठिकाणी करणार आहोत ती जागा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तुम्हाला घटस्थापने अगोदर आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे। आपल्याला त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जिथे आपण घटस्थापना करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला सर्व स्वच्छ करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे गोमूत्र असेल तर त्याने तुम्ही तिथे स्वच्छ करा। आपलं घर घटस्थापना होण्या अगोदर म्हणजे नवरात्र चालू होण्या अगोदर आपल्याला स्वच्छ करायचं आहे, म्हणजे जाळे वगैरे आपल्या घराला स्वच्छता करून घ्यायची आहे। आपलं घर हे पवित्र असायला हवं, त्यामुळे घटस्थापने अगोदर सर्वजण आपलं घर हे स्वच्छ करतात। तर आपल्याला देखील घटस्थापना करण्या अगोदर आपल्याला सर्व घर स्वच्छ करून घ्यायचं आहे। शारदीय नवरात्र ही 3 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे। तर त्या अगोदर आपल्याला आपल्या घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आहे। त्यानंतरच आपल्या घरामध्ये आपल्याला घटस्थापना ही करायची आहे। घटस्थापना म्हणजे या 9 दिवसामध्ये म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये 9 दुर्गा रूपांची पूजा केली जाते आणि त्या पूजेमध्ये आपल्याकडून होईल तेवढी आपण आपल्या कुलदेवीची सेवा ही करत असतो। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये घटस्थापना आपल्याला खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने करायची आहे, तेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा इथे मी हा एक कलश घेतलेला आहे। तर हा कलश आपण जे माठ वगैरे तयार करून घेतो त्यांच्या तिथून हा मी छोटंसं मटका आणलेला आहे। त्याला मी स्वास्तिक काढून 5 उभ्या रेषा काढून घेतलेला आहे आणि याला मी आता कलवा बांधून घेणार आहे। तर प्रत्येक ठिकाणची घटस्थापनेची पद्धत ही वेगवेगळी आहे। तर आपल्या चॅनलवर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणत्या वेळेत आपण घटस्थापना करावी याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा। तर इथे मी ह्या मटक्याला स्वास्तिक काढून 5 उभ्या रेषा काढून कलवा बांधून घेतलेला आहे। तर प्रत्येक ठिकाणची ही वेगवेगळी पद्धत असते। काही ठिकाणी घट हे पंतरवाईत बसवले जातात, आमच्याकडे काशाच्या थाळीमध्ये बसवले जातात। तर आपल्याला रानातली शुद्ध काळी माती आणायची आहे। ही माती चांगली सुकलेली वाळलेली आपल्याला घ्यायची आहे। तर येथे खाली एक मातीचा थर देऊन घ्यायचा आहे आणि तुमच्या अंदाजानुसार तुम्ही हा थर द्यायचा आहे। तुम्ही पंतरवाईत बसवणार असाल किंवा इतर कोणत्याही थाळ्यामध्ये बसवणार असतात त्या अंदाजाने घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे हे 7 धान्य घ्यायचे आहे। गहू, मूग, सातू, गव्हातली कुडी आणि ही करदई म्हणजे करडईचं बी असतं ते आणि जवस आणि हरभरा, अशा प्रकारे हे 7 धान्य आमच्याकडे घेतलं जातं। तुमच्या तिकडे जे धान्य घेतात ते तुम्ही 7 प्रकारचे धान्य किंवा 5 प्रकारचे धान्य एकत्र करायचे आहे। तर अशा प्रकारे मी एकत्र केलेलं धान्य आपण जो पहिला थर टाकल्यानंतर अंदाजाने त्यावर थोडंसं धान्य आपल्याला हे पेरायचं आहे। तर बघा आपलं धान्य का उगत नाही तर आपण त्याला भरपूर असं पाणी घालतो किंवा खूप खोलवर आपण धान्य टाकतो, वरतून धान्य टाकत नाही, त्यामुळे आपले हे धान्य चांगलं उगवत नाही, बुरशी आल्यावानी होतं। तर अशा प्रकारे पहिला थर टाकल्यानंतर मी थोडीशी आता परत या धान्यावर माती टाकणार आहे किंवा तुम्ही त्याच धान्यावर आपण जो कलश घेतलेला आहे तर तो आपल्या मातीचा कलश आहे तो ठेवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे स्वास्तिक वगैरे काढून त्याला कलवा बांधून आपण तो ठेवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हे मी ठेवून घेतलेलं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा मी मातीचा थर त्यावर टाकणार आहे आणि हा थर टाकल्यानंतर परत त्यावर आपल्याला थोडंसं धान्य हे पेरून घ्यायचं आहे। तर बघा आपल्याला माती ही सुकलेली एकदम उन्हामध्ये कडकडीत वाळून घ्यायची आहे, ओली माती आपल्याला घ्यायचं नाही। त्यानंतर आपल्या धान्याला परत काय होतं, बुरशी लागल्यावानी होतं, त्यामुळे आपण ही चांगली सुकलेली माती घ्यायची आहे। परत मी अशा प्रकारे दुसरा थर टाकून त्यावर मी हे धान्य पेरून घेणार आहे। काही ठिकाणी वरतून धान्य टोपलं देखील जातं, प्रत्येक ठिकाणची ही वेगवेगळी पद्धत असते। तर अशा प्रकारे मी धान्य टाकून परत एक शेवटचा थर मी मातीचा त्यावर टाकलेला आहे आणि त्यानंतर मी आता जे उरलेलं धान्य आहे ते देखील मी पेरून घेणार आहे। तर अशा प्रकारे माती व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आणि त्यावर आता मी हे धान्य देखील पेरून घेणार आहे। काही ठिकाणी
बघा मका देखील घेतली जाते, वेगवेगळे धान्य घेतात. तर आमच्या इकडे आमच्या भागामध्ये हे धान्य घेतलं जातं. तर अशा प्रकारे काही धान्य तुम्ही टोबू शकता. तर टोबण्यासाठी मी इथे हरभरा आहे तर टोबत आहे, तुम्ही गहू टोबायचे आहे किंवा तुमच्याकडे मका घेतली जाते तर तुम्ही ती मका देखील टोबू शकता. तर अशा प्रकारे हे धान्य मी आता थोडंसं टोबून घेतल्यानंतर वरतून परत जे शिल्लक राहिलेलं धान्य आहे ते मी टाकून घेणार आहे. आणि वरतून हे धान्य टाकल्यानंतर आपल्याला त्यावर परत माती टाकायची नाही. आपल्याला फक्त हे धान्य पेरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या पेरून आपल्याला थोडंसं त्यावर पाणी शिंपडायचं आहे. पाणी हे खूप शिंपडायचं नाही. आपल्याला दररोज घटामध्ये पाणी हे दररोज टाकायचं नाही. तर अशा प्रकारे हे धान्य बघा इथे मी टोबून घेत आहे. तुम्ही एक एक धान्य वरतून टोबून घेतलं तरी चालेल. तर उरलेलं सर्व धान्य मी वरतून टाकून घेतलेलं आहे. हे धान्य टाकल्यानंतर आपल्याला त्यावर माती वगैरे काही टाकायचं नाही. आपल्याला त्यानंतर थोडंसं त्यावर पाणी हे शिंपडून घ्यायचं आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार माती धान्य हे घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा तुम्ही बघू शकता वरतून मी अशा प्रकारे हे धान्य सर्व टाकून घेतलेलं आहे. आपल्याला हे धान्य खूप आतमध्ये मातीमध्ये टाकायचं नाही. आपल्याकडून पाणी वगैरे जे जास्त झालं तर त्याला बुरशी येते, मग हे धान्य उगत नाही. त्यामुळे शक्य होईल तेवढं वरतून आपल्याला हे धान्य टाकायचं आहे. तर अशा प्रकारे हे सर्व धान्य टाकून घेतल्यानंतर आपण जो कलश किंवा जो गडवा ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी हे चांगलं शुद्ध असावं. आपल्याला चांगलं पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळदी कुंकू, एक फूल टाकायचं आहे. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं आपल्याला त्यात टाकायचं आहे, सुपारी, आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे ते 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी आणि खारीक टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्यात एक फूल टाकायचं आहे आणि फूल टाकल्यानंतर आपल्याला त्यावर 5 किंवा 7 नागिनीचे पानं ठेवायचे आहे. तर आपल्याला 5 हे नागिनीचे पानं ठेवायचे आहे. आपल्याला पहिल्या दिवशी नागिनीच्या पानाचीच माळ घालायची असते, म्हणजे खाऊच्या पानाची. तर आपल्याला हे पानं पहिल्या दिवशी जास्त आणून ठेवायचे आहे. पहिल्या दिवशी नागिनीचे पानाचंच आपल्याला माळ करायची असते. त्यामुळे तुम्ही पहिल्या दिवशी 9 पानांची माळ ही करायची आहे. तर अशा प्रकारे ते मी हे 5 नागिनीचे पानं आपला जो गडवा आहे, जो कलश आपण त्या घटामध्ये ठेवलेला आहे त्यावर मी ठेवून घेतलेला आहे. काही ठिकाणी ह्या घटावर नारळ देखील ठेवला जातो. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत आहे. आमच्याकडे नारळ हा ठेवला जात नाही, त्यामुळे मी फक्त पानच ठेवलेलं आहे. आता त्यानंतर आपण यावर थोडं पाणी हे शिंपडून घेणार आहोत. खूप ओलं देखील करायचं नाही, कारण की आपण जे घटामध्ये पाणी टाकलेलं आहे ते परत पाझरून त्या मातीमध्ये जाणार आहे. त्यामुळं खूप ओली माती होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे, कारण की आपलं जे धान्य आहे ते खराब होतं. तर त्यानंतर येथे मी पाटावर किंवा चौरंगावर, तुम्ही देवघरासमोर तुम्हाला जागा कमी असेल तर दुसरीकडे घट बसवला तरी चालेल. तर मी असं एक पाट ठेवून त्यावर मी दिवा प्रज्वलित करण्यासाठी खाली स्वास्तिक काढून घेणार आहे. आपण कोणतंही काम, कोणतीही पूजा, कोणतेही शुभ कार्याची सुरुवात अग्नीशिवाय करत नाही. तर अशा ठिकाणी आपण जो दिवा लावणार आहोत, तर आपल्याला 9 दिवस जो दिवा लावायचा आहे तर त्या दिव्याखाली आपल्याला असं स्वास्तिक काढायचं आहे. जिथे तुम्ही घटस्थापना करणार आहात त्या ठिकाणी तुम्ही हे स्वास्तिक दिव्याखाली काढायचं आहे. तुमच्या देवघरासमोर जागा नसेल तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी देखील घटस्थापना ही करू शकता. तर स्वास्तिक काढून मी हळदी कुंकू टाकून, फूल टाकून त्याची पूजा करून घेणार आहे. तर अशा प्रकारे येथे मी स्वास्तिक काढून 4 बिंदू देऊन आणि फूल ठेवून पूजा करून घेतलेला आहे. ओम श्री गणेशाय नमः असं म्हटलं तरी चालेल. आपण बघा कोणतेही शुभ कार्य असो किंवा आपण कोणतीही पूजा करणार आहोत, आपण दिवा प्रज्वलित केल्याशिवाय पूजा करत नाही. तर अशा प्रकारे पहिले अग्नीच्या साक्षीने आपण आपल्या पूजेला सुरुवात करणार आहोत. इथे मी सर्वात अगोदर दिवा हा प्रज्वलित करून घेतलेला आहे. दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आहे, जे काही आपल्याकडे आपले कुलदेवी आहे, कुणाचं कुलदेवी खंडोबा आहे, तुळजापूर आहे किंवा ज्योतिबा आहे, जी काही तुमची कुलदेवी आहे तर ती कुलदेवी तुम्हाला टाक घ्यायचे आहे. हे टाक आपल्याला स्वच्छ पितांबरीने घासून घ्यायचे आहे किंवा जे काही तुम्ही देव घासण्यासाठी वापरतात त्यांनी घासून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे इथे मी 3 नागिनीचे पानं ठेवून घेणार आहे 3 ठिकाणी. तर हे डबल पानं आपल्याला घ्यायचे आहे, सिंगल पानं हे घ्यायची नाही. तर व्यवस्थितरित्या हे नागिनीचे पानं आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. ते नागिनीचे पानं ठेवून घेतल्यानंतर आपल्याला त्यावर थोडेसे तांदूळ हे टाकायचे आहे. तांदूळ टाकून घ्यायचे आहे. तांदूळ टाकल्यानंतर आपले जे कुलदेवीचे टाक आहे ते घ्यायचे आहे. आपला जो गणपती आहे तर तो घ्यायचा आहे. सर्वात अगोदर कोणत्याही पूजेमध्ये, कोणत्याही शुभ कार्यामध्ये गणपती बाप्पांना आग्रहाचे निमंत्रण असते, त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पा घ्यायचे आहे. तर या तांदळावर म्हणजे अक्षदावर मी हळदी कुंकू टाकून घेणार आहे.
तिन्ही ठिकाणी आपल्याला जे तांदूळ आपण अक्षदा टाकलेला आहे त्यावर हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे। तर त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पा हे ठेवायचे आहे। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, विद्येचे देवता, संकटमोचन आहे, तर आग्रहाचे निमंत्रण त्यांना असते। सर्वात अगोदर गणपती बाप्पा ठेवून घेतले आहे। त्यानंतर जे काही तुमचे कुलदेवी आहे ती ठेवून घ्यायची आहे। पण एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा कुलदेवीचा टाक ठेवणार आहोत तर त्या टाकाखाली आपल्याला सुपारीचं तिला वटकन द्यायचं आहे, कारण की देवी ही 10 दिवस झोपलेली असते, तर त्यामुळे तिला खाली उशासाठी आपण सुपारीही ठेवणार आहोत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। कारण की 10 दिवस आपण देवीची सेवा करत असतो, ती आरामाला बसलेली असते, त्यामुळे तिला उशेसाठी आपल्याला सुपारी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण देवीचा टाक ठेवायचा आहे। आणि जो काही तुमचा दुसरा टाक आहे कुलदेवीचा, खंडोबा किंवा ज्योतिबा, त्याला तुम्ही गुलाल भंडारा वाहून घ्यायचा आहे। तर इथे मी आमच्या जो कुलदेवाचा टाक आहे ज्योतिबाचा, त्याला मी लाल जो हे असतो गुलाल तो वाहिला आहे। कुलदेवीच्या टाकाला हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे। गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण केलेलं आहे, त्याप्रमाणे देवीला कुलदेवाला मी फूल अर्पण करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे मी कुलदेवांना इथे पानावर स्थानापन केलेलं आहे, त्यांच्या आसनावर त्यांना ठेवलेलं आहे। पण जेव्हा तुम्ही कुलदेवीला असं 10 दिवस झोपवणार आहात त्यावेळेस खाली तुम्ही सुपारीचं वटकन द्यायचं आहे। त्यानंतर जिथे आपण जो घट स्थापना करणार आहोत, जिथे घट ठेवणार आहोत त्या ठिकाणी खाली अक्षदा टाकून त्यावर आपल्याला हा घट ठेवायचा आहे। हा घट 10-9 दिवस आपल्याला हलवायचा नाही किंवा कुणाकडून हलवला जाणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हा घट तुम्ही ठेवायचा आहे। तर घट ठेवल्यानंतर आता आपण घटाला फूल वगैरे अर्पण करून घ्यायचं आहे, व्यवस्थितरित्या ते ठेवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी सजावट करून घ्यायची आहे। तर पहिल्या दिवशी नागिनीचे पानाची माळ असते, तर आपल्याला 9 पानांची अशी माळ करून घ्यायची आहे आणि घटाला पहिली माळ ही नागिनीच्या पानाची अर्पण करायची आहे। जो घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे त्या काळामध्ये तुम्ही घटस्थापना करून घेऊन अशा प्रकारे नागिनीचे पान अर्पण करायचे आहे। थोडीशी साईडने तुम्ही सजावट तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करून घ्यायची आहे। तर ही माळ मी घटाला अर्पण करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला घटाची पूजा वगैरे करून घ्यायची आहे, फूल वगैरे अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे माळ तुम्ही 10 दिवस टांगून ठेवायची आहे। तर तुम्ही तिथे काहीतरी दोरी किंवा तुम्ही तार वगैरे लावून किंवा पिन लावून ही माळ 10 दिवस घटाला अर्पण करायची आहे। 9 दिवसांच्या 9 माळी असतात, तर त्यानुसार तुमच्या भागानुसार तुम्ही ह्या 9 माळी अर्पण करायच्या आहे। तर अशा प्रकारे घटाला माळ अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे, फूल वगैरे अर्पण करायचं आहे, घटाला फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आरती वगैरे करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे तुम्ही घटाची पूजा केल्यानंतर घटाची देखील आपली जी घंटी आहे आपण आरतीसाठी वापरतो त्याची पूजा करून घ्यायची आहे। सगळीकडे हळदी कुंकू फूल वगैरे अर्पण करून घ्यायचे आहे। अर्पण करताना आपल्याला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे किंवा कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे। अशी आपल्याला घटस्थापना ही साध्या सोप्या पद्धतीत करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि मनोभावे आपल्याला जी कुलदेवी आहे आपली जी रक्षणकारक आहे तिला नमस्कार करायचा आहे। आपल्याला सर्व विधिवत घटस्थापना वगैरे करून घेऊन आपल्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आपल्याला 10 दिवस एक सेवा करायची आहे, म्हणजे कुलदेवी आपल्या प्रसन्न राहण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। तर आपल्याला 10 दिवस आपण जो दिवा लावलेला आहे तो अखंड चालू ठेवायचा आहे, आपला दिवा आपल्याला विझवून द्यायचा नाही। त्यानंतर आपल्याला आरती वगैरे करून घ्यायची आहे। आरती करण्या अगोदर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असेल तर तुम्ही 9 दिवस 9 पाठ करू शकता। एक अर्धा तासाचा कालावधीमध्ये आपला हा पाठ होऊन जातो। तर अशा प्रकारे आपल्याला घटस्थापना ही करायची आहे। तर अशा प्रकारे हे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक असतं, तर हे पुस्तक तुम्हाला स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये कुठेही उपलब्ध होईल। तर हे पुस्तक आणून तुम्ही 9 दिवस 9 पाठ हे करू शकता। एक पाठ करायला आपल्याला 1 ते 2 तास लागतात। तुम्ही नवीन वाचणार असेल तर 2 तास खूप झाले। खूप अशी ही मोठी आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा होते, तिचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो। त्यासाठी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 9 दिवस 9 पाठ करू शकता किंवा सामूहिक पाठ केला तरी चालेल। तर घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:20 ते 7:20 दरम्यान असेल। या पूजेसाठी अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:45 ते दुपारी 12:35 पर्यंत असेल। या दिवशी आपल्याला या वेळेतच आपल्याला
घटस्थापना ही करायची आहे, तर असा हा शुभ मुहूर्त आहे. तर अशा प्रकारे ही घटस्थापना करायची आहे. तुम्हाला जर सुतक, विठळ, मासिक धर्म असेल तर तुम्हाला घटस्थापना ही करता येणार नाही. त्या काळामध्ये तुम्ही घटस्थापना करू नका. जर मासिक धर्म असेल तर घरातील इतर कोणत्याही स्त्रीने घटस्थापना करायची आहे. घटस्थापना करताना कोणता मंत्र वगैरे तुम्हाला येत नसेल तर तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची. आरती करत असताना तुम्ही सर्वात अगोदर गणपतीची आरती घ्यायची आहे. गणपतीची आरती घेतल्यानंतर दुर्गे दुर्गट भारी ही आरती तुम्ही करायची आहे. त्याचप्रमाणे आपले जे देवघरामध्ये देव असतात ते देखील आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी स्वच्छ करून त्यांची देखील पूजा करायची आहे, कारण की 10 दिवस आपण त्यांची देखील पूजा करत नसतो. तर अशा प्रकारे आपल्याला घटस्थापना ही करायची आहे. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.